हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये। तर मी तुमच्यासाठी आजची छान अशी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज मी तुमच्यासाठी थालीपीठ बनवणार आहे। तर त्यासाठी काय काय लागतं ते पण बघूया। आणि बटाटे घेतलेले आहे आणि हे थालीपीठचं प्रीमिक्स जे आहे ते माझं रेडीमेड आहे, मी रेडीमेड घेतलेलं आहे। तर इथं बटाटे घेतलेले आहे। बटाटे आपल्याला छान असे छोटे छोटे आकाराचे 3 बटाटे घ्यायचे, त्यांना चांगलं असं उकळून घ्यायचे, बॉईल करून घ्यायचं, उकळून घ्यायचं छान असे आणि त्या हाताच्या साहाय्याने असे स्मॅश करून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि हिरवी मिरची जी आहे ती खलबत्त्यामध्ये ना ठेचून घालायची, याची चव अशी छान येते। आणि तुम्हाला जर लाल मिरची आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची घातली तरी चालेल तुमच्या आवडीनुसार। तर हे उपवासाचे थालीपीठ आहे, याच्यामध्ये जास्त काही आपल्याला टाकायचं नाहीये। तर आपल्याला फक्त मिरची, बटाटे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला तरी चालेल। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर छान होतात आपले थालीपीठ। तर बघा असं थोडं थोडं पाणी घालून आहे ना हे पीठ आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे। उपवासाच्या थालीपीठमध्ये जास्त काही नसतं आणि हे प्रीमिक्स बनवणं पण सोपं आहे। एक वाटी साबुदाणा घ्यायचा आणि 2 वाट्या बगर घ्यायची। असं तुम्ही प्रीमिक्स आहे ना असं भाजून घ्यायचं पहिले कढईमध्ये किंवा तव्यावरती, आणि मग त्याचं ते प्रीमिक्स आहे ना मिक्सरला बारीक पीठ बनवून घ्यायचं, नाही तर मग गिरणीवरती पण पीठ बनवून भेटतं थालीपीठचं। भाजणी बनवायची, फक्त पहिले भाजून घ्यायचं साबुदाणा आणि बगर, तर त्याच्यानंतर भाजणी तयार होते। आणि जर एवढं सगळं करायचं नसेल तर रेडीमेड पीठ भेटतं, त्याचं पण थालीपीठ छान होतात। मी पण आज बनवते तर रेडीमेड पिठाचेच बनवते आहे, तर छान होतात। इथं फक्त तुम्ही थोडेसे शेंगदाण्याचा कूट घाला, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घाला म्हणजे छान होईल। तर बघा छान असं पीठ आहे ना आपण एकदम चांगलं मळून घ्यायचे, अजिबात असं घट्ट वगैरे जास्त घट्ट पण नकोय आणि जास्त पातळ पण नकोय, आपल्याला रुमालवरती थापून घ्यायचे। तर त्यासाठी जसं आपण आपल्या कोथिंबीरीचे थालीपीठ बनवतो तसंच थालीपीठचं हे पीठ असं मळून घ्यायचे छान असं। थोडासा तेलाचा हात लावायचा, छान असं इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे। आपलं हे पीठ छान असं सुंदर मळून झालेलं आहे, जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे। तर 5-10 मिनटं ठेवून देऊ। बघा 5 ते 10 मिनटं मी पीठ ना भिजवायला ठेवलेलं होतं, आणि कसं साबुदाणा वगैरे असतो त्याच्यामुळे थोडंसं भिजतो आणि मग थालीपीठ आपले जे असतात ते चिरा वगैरे पडत नाही। तर मग इथे ना मी एक कपडा घेतलेला आहे, पातळच कपडा घ्यायचा म्हणजे आपले थालीपीठ आहे ना तव्यावरती पटकन निघतात आणि छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला असे थालीपीठ असे बनवून घ्यायचे। तर हाताला आहे ना पाणी लावायचं आणि असं आपल्याला थालीपीठ असं हाताच्या साहाय्याने असे थापून घ्यायचे। तर बघा व्यवस्थित असे थापून घ्यायचे, मध्ये मध्ये पाणी लावायचं, छान असे थालीपीठ तयार होतात। तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकतात, नाहीतर शेंगदाण्याची आमटी पण बनवा, नाहीतर शेंगदाण्याची चटणी पण बनवली तरी छान होतात। तर मी याच्यासोबत खाण्यासाठी ना शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे। तर बघा छान असं मध्ये होल बनवून घ्यायचं त्याला, म्हणजे आपलं तेल वगैरे आपण सोडतो ना तर ते छान असं भाजलं पण जातं। तर आता आपण तव्यावर टाकून घेऊया। बघा हा मी तवा घेतलेला आहे, हा तवा माझा डेली यूजचा नाही आहे, हा खूप जुना तवा आहे आणि याच्यावरती मी चपाती वगैरे काही बनवत नाही, त्याच्यामुळे मी हा उपवासासाठी वरती घेतलेला आहे। तर बघा याच्यावरती ना ह्या तव्यावरती ना टाकून घेतले आता मी थालीपीठ, आणि असं साईडने एकदम तेल सोडायचं आहे, उलटणीच्या साहाय्याने असं तेल सोडायचं आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची। 5 मिनिटानंतर परत चेक करायचं, आपलं थालीपीठ चांगली वाफ वगैरे बसते आणि थालीपीठ चांगलं होतं। तर आता आहे ना असं उलटणीच्या साहाय्याने सगळ्या साईड अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि याला पलटी करून घ्यायचं। बघा छान असा कलर आलेला आहे आपल्या थालीपीठला, असं दोन्ही बाजूने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे खरपूस असं। तर इथं मी तेलाचा वापर केलेला आहे, तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल। तर बघा छान असं थालीपीठ आहे ना दोन्ही साईडने चांगलं भाजून घ्यायचं आहे, आणि थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम थोडी कमी जास्त करायची आणि छान असं खरपूस असं थालीपीठ इथं भाजून घेऊया। बघा छान असा सुंदर असा कलर आपल्या थालीपीठचा चेंज झालेला आहे आणि थालीपीठ इथं रेडी झाले। आता मी एका ताटामध्ये इथं काढून घेतले आणि परत त्यावरती दुसरं थालीपीठ आता इथं टाकून घेते।
बघा छान असं इथं थालीपीठ मी परत टाकून घेतलेलं आहे. परत आपण आला ना दोन्ही साईडने छान असं भाजून घ्यायचं. तेल टाकायचं. बघा असं साईडने तेल सोडायचं आणि 5 मिनटं झाकण ठेवायचं. वाफ दाबायची, मग आपलं थालीपीठ चांगलं होतं. 5 मिनटानंतर काढायचं. झाकण काढल्यानंतर थालीपीठ पलटी करून घ्यायचं. दुसऱ्या साईडने परत त्याला भाजून घ्यायचं छान. काढताना पहिले ना साईड मोकळ्या करून घ्यायच्या. छान आता दुसऱ्या साईडने आपण पलटून घेतलेलं आहे. परत आपल्याला याच्यावरती तेल सोडायचं आणि छान अशा दोन्ही बाजू खरपूस चांगल्या भाजून घ्यायच्या आहे. आणि छान अशा शेंगदाण्याची आमटी असेल किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने मी थालीपीठ बनवते आहे. तर बघा इथं दोन्ही पण थालीपीठ रेडी झालेले आहे. आणि इथं मी शेंगदाण्याची आमटी केलेली आहे. शेंगदाण्याचं खळगूट पण म्हणतात. तर ते बनवलेलं आहे. आणि मस्तपैकी आजच गुलाबजामुनची रेसिपी पण बनवली होती. हे पण उपवासाचीच गुलाबजामुन आहे. हे तुम्ही बघितले असेल. तर कशी वाटली तुम्हाला गुलाबजामुनची रेसिपी असेल किंवा थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.